या पेनड्राईव्हमध्ये सदावर्तेचे सगळे व्हिडिओज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं आहे. त्यात महिलांबरोबर कशा प्रकारे ते बोललेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत. मी पुन्हा सांगतो की सदावर्तेवर एसटी बँकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा तात्काळ गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. त्या संपूर्ण एसटी बँकेची चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांची वेळ घेऊन या सर्व संचालक मंडळाला मी सन्माननीय राजसाहेबांना भेटायला घेऊन जाणार आहे आणि साहेबांकडे देखील या सगळ्याचे पुरावे देऊन याची सगळ्याची कचून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही सन्माननीय साहेबांकडे करणार आहोत. आजपासून सदावर्तेचं तोंड बंद करायचं काम हे आम्ही करणार. एसटी बँकेच्या गुन्ह्यात एसटी बँकेच्या गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे खाल्लेला सदावर्तेला आम्ही जेलच्या आतमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही.